पण सर्वांनी वारंवार मला वाटतं गेल्या 10 वर्षापासून मी पाहतोय, अधिवेशन असलं का आंदोलन, अधिवेशन झालं का आंदोलन, आणि ते इकडे खाली पण काम करायचं, तिकडे आंदोलन पण करायचं. त्या सगळ्या भूमिकेवर आपण अंतिम निर्णय घेतला पाहिजे. आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो का 22 तारखेपासून विधान परिषदचं विधानसभेचं अधिवेशन चालू होत आहे. त्या अधिवेशनाच्या 10 दिवसाच्या काळात आपण दूध का दूध, पाणी का पाणी केल्याशिवाय राहणार नाही. त्या अधिवेशनामध्ये सगळं आरपारची लढाई आपण लढू. त्याच्यासाठी तुम्हाला आंदोलन करायची गरज नाही. मग धाडाव सांगतोय, तुम्ही पुन्हा आंदोलन करायला बसाल तर मी ते प्रश्न हाती घेणार नाही. मी जर त्या अधिवेशनात काही करू शकलो नाही तर मग आंदोलन करू. पण अधिवेशनात जर मी तुम्हाला न्याय मिळवून दिला नाही तर मग आंदोलनासाठी तुम्ही मोकळे आहे. पण अधिवेशनात जर न्याय भेटला तर मग मात्र आपण तितक्या ताकदीनं आमच्या सोबत उभे राहिले पाहिजे अशी अपेक्षा करतो. आता या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून सगळं समजून घेतोय. 27 तारखेला सकाळी मला एक 8-9 वाजता मेसेज करा. जुने जेवढे GR निघाले, जेवढे काही निर्णय झाले, केंद्राचे काय, इतर राज्याचे काय, जे काय असेल सगळी माहिती जमा करा. आणि 2-3 लोक जे एकदम महत्त्वाचे आहे, ज्यांचा अभ्यास आहे, 2 किंवा 3च्या लोकांच्या वरती येऊ नका. शांततेनं मी अर्धा तास देतो. फक्त 2-3च्या वरती आणलं तर मी चर्चा करणार नाही. तुम्ही ते काही गडबडीत सगळे लोक आणून त्याची काही गरज नाही आहे. तुम्ही 27ला 8 वाजता मॅसेज केला तर मी तुम्हाला व्यवस्थित वेळ देतो, अर्ध्या तासाचा. ते पूर्ण समजून घेतो, तेव्हाच लक्षवेधी तयार करतो आणि ते विधान परिषदमध्ये आपण त्याला न्याय मिळण्याचा प्रयत्न करू. बरोबर आहे? अधिक काही बोलायची गरज आहे का? आता जे काही बोलायचं आहे, कधीचा शासन निर्णय आहे, कोणा काय केलं, त्या गडबडी इथे सांगून फायदा नाही. आपण नोट करू, लागेल तर वकिलाला घेऊन बसू, व्यवस्थित प्लॅनिंग न जाऊ. बरोबर आहे? आता तुम्ही जे व्यक्तिगत सत्कार आहे ना ते सगळे थांबून ठेवा. पहिले जे काही सत्कार करायचं तो जुलै महिन्यात मोठा सत्कार घेऊ आपण.